होळी आली आणि पुरणपोळी नाही, अशक्यच. एकदम मऊ आणि भरपूर पुरण असलेली पुरणपोळी कशी करायची ते आज आपण बघूयात. तर सगळ्यात आधी चण्याची डाळ भिजत ठेवायची. मी इथे रात्रभर चण्याची डाळ भिजत ठेवली होती. 1 कप मी चणा डाळ घेतली होती. कुठलीही वाटी घ्या, भांड घ्या, त्याच भांड्याने आपल्याला गूळ आणि चणा डाळ मोजायची आहे. आता भिजवलेली चणा डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. तर ही डाळ मी कुकरमध्ये ट्रान्सफर केली. त्यात थोडंसं पाणी घातले आणि थोडीशी हळद घातली, म्हणजे अगदी चिमूटभर हळद घातली आणि कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून ही डाळ शिजवून घ्यायची. सुरुवातीला 1 शिट्टी होईपर्यंत गॅस हा मोठा ठेवायचा आणि त्यानंतर एकदम मीडियम फ्लेमवरती डाळ ही शिजवून घ्यायची. जर कुकरमध्ये शिजवायची नसेल तर भांड्यातही आपण शिजवू शकतो. आता आपली डाळ शिजते. आता पुरणपोळीसाठी जे कणिक लागणार आहे ते मळून घेऊया. इथे मी गव्हाच्याच पोळ्या करणार आहे. तर 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलंय आणि जरा जरा थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी सैलसर मळायचं. म्हणजे जसं आपण चपातीचं मळतो त्यापेक्षा थोडंसं लूज, एकदम पण पातळ नाही मळायचंय आणि एकदम पण घट्ट नाही मळायचंय. जितकं व्यवस्थित आपण पीठ मळू ना तितक्याच पुरणपोळ्या पण एकदम अशा मऊ मऊ होतात. अगदी पीठ हे लोण्यासारखं एकदम मऊ असं मळून घ्यायचं. आता हे पीठ माझं ऑलमोस्ट मळून झालंय. जरासं तेल घेऊन मी आणखी 2 मिनिटं हे पीठ मळून घेणार आहे आणि झाकून ठेवणार आहे अर्धा तास. अर्धा ते पाऊण तास हे पीठ आपण झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ हे चांगलं मुरतं आणि पोळ्या छान लाटता येतात. आता पीठ बघून तुम्हाला कळालंच असेल कशी कन्सिस्टन्सी ठेवायची. पीठ आपलं मुरतंय तर आपण इथे पुरण करून घेऊयात. डाळ बघा माझी एकदम व्यवस्थित शिजली. बोटाने चिरडली की पटकन फुटते, अशीच डाळ शिजली पाहिजे. थोडीशी मी स्मॅशरने स्मॅश करून घेतली आणि जितकी डाळ घेतलेली तितकाच मी गूळ किसून घेतला. 1 कप डाळ घेतली होती मी, तर गूळ सुद्धा मी 1 कपच घेतलाय चिरून. आता गूळ आणि डाळ आधी स्मॅशरने मिक्स करून घ्यायचं. आता डाळ हलकी गरम आहे, अगदी जास्त गरम नाहीये, थोडीशी गरम आहे. त्यामुळे त्या उष्णतेनेच गूळ बऱ्यापैकी यात मेल्ट होईल. जर चण्याची डाळ जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो ना, गॅस बंद केल्या केल्या लगेच कुकर उघडायचा नाही. नॅचरली त्यातली जी हवा आहे, कुकरमधलं जे काही प्रेशर आहे ते रिलीज झालं की मगच कुकर उघडायचा. आता बघू शकता आपण स्मॅश करता करता गूळ हा बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. पण कन्सिस्टन्सी या पुरणाची पातळ आहे. तर आयडियल कन्सिस्टन्सी येण्यासाठी पुरण आपण थोडंसं गॅसवर ठेवून ते शिजवून घ्यायचंय. आता मी पुरणाचा कुकर हा गॅसवर ठेवला आहे. बघू शकता पातळ कन्सिस्टन्सी आहे, पण जसं जसं पुरण शिजेल, जसं आटेल ना तसं हे थोडं घट्ट होईल. आता हे पुरण आटवताना ना गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये, नाहीतर आपलं पुरण पटकन जळेल, करपेल. त्यामुळे एकदम लो टू मीडियम फ्लेम वरती एकदम स्लो प्रोसेस मध्ये सतत परतवत आपल्याला हे पुरण आटवून घ्यायचंय. बघू शकता पुरण आता हे भांड सोडायला लागलंय आणि एकदम आयडियल कन्सिस्टन्सी आलेली आहे, घट्ट झालेलं आहे. हे आता पुरण बाजूला काढून घेणार मी आणि हे पुरण वाटून घेईन पुरण वाटण्याच्या चाळणीतून. बघू शकता एकदम स्मूथ पुरण मी वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला हातात असं घेतलं की त्याच्या बरोबर एक गोळा होतोय. अशीच कन्सिस्टन्सी हवी असते. आणि हे पुरण हातात घेतल्यावर ना ते अजिबात हाताला चिटकत सुद्धा नाही, म्हणजे पुरण आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालणारे मी वेलची पावडर आणि जरासं जायफळ सुद्धा किसून घेणार आहे. माझ्याकडे दोन्ही आहे म्हणून मी दोन्ही घालते आता यावेळेस. फक्त जायफळ किसून घेतलं किंवा फक्त वेलची पावडर घातली तरीही चालते.
आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपलं पुरण पोळ्या करायला रेडी होईल. आता हे कणिक सुद्धा आपलं छान भिजलेलं आहे. आणखी 1 मिनिटभर ह्याला मी मळून घेते आणि त्यानंतर मग आपण पोळ्या लाटून घेऊ. पोळ्या लाटण्यासाठी सुद्धा मी सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी. पुरणपोळीचं पुरण तयार आहे. कणिक छान भिजलेली आहे. पोळ्या लाटून घेऊयात. पुरणपोळ्या करताना मी पुरण खूप भरते, म्हणजे जितकं पुरण असेल त्याच्यातला अर्धा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे. बघू शकता पेढ्यासारखं मी कणिक घेतलेलं आहे. ते थोडंसं हाताने स्प्रेड करायचंय आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हळूहळू प्रेस करत पुरण त्यामध्ये मी भरून घेते. जर तुम्हाला पुरण कमी घालायचं असेल की पण वाढवायची असेल तसंही करू शकता. जसं आपल्याला लाटता येईल त्या पद्धतीने आपण क्वांटिटी ही कमी जास्त करून पोळ्या लाटून घ्यायच्या. पुरण त्यात भरलं की गोळा असा बंद करायचा. थोडंसं हा गोळा सुक्या पिठामध्ये मी घोळवून घेते आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. अजिबात जास्त प्रेस करायची नाहीये, नाहीतर फाटू शकते ती. गरज वाटत असेल तर मध्ये मध्ये हे सुकं गव्हाचं पीठ असं लावून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने लाटणं असा फिरवून घ्यायचा. तर पहिली पुरणपोळी माझी लाटून झालेली आहे. बघू शकता अगदी मोठीही नाही आणि एकदम लहानही नाही, मीडियम साईजची मी पोळी लाटलेली आहे. आता तवा मी ऑलरेडी गरम करत ठेवला होता, त्यावर थोडंसं तूप सुद्धा मी लावलं होतं. आता पोळ्या आपण भाजून घेऊयात. एकदम अलगद ही पुरणपोळी ठेवायची आणि दोन्ही बाजूने अलटून पालटून तूप लावत ही पोळी भाजून घ्यायची. इथे मी तूप वापरते आहे, तेलाचाही वापर करून पोळ्या आपण लाटू शकतो. आणि जेव्हा आपण पोळ्या भाजू ना तेव्हा एकदम गॅस असा मोठा नाही करायचा. एकदम तवा तापलेला असेल तर ती पोळी एका बाजूने पटकन करपू शकते, फुगणार नाही. आता भाजलेली पोळी तव्यातच मी अशी फोल्ड करून बाजूला काढून घेते. आणखी एक पोळी मी तुम्हाला भाजून दाखवते. तर बघू शकता माझी दुसरी पोळी छान फुगलेली आहे. तर अशाच सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेते. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाच्या पुरणाच्या पोळ्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.